मी लेखामध्येच काय प्रशिक्षणाबद्दल सांगायचं ते बोललोय. ते गोष्ट नमूद करावीशी वाटते प्रामुख्याने मोरे सर, की आमच्या इकडे बरेच जण येतात. रणजित तर आमच्या इथला आहे, ज्यांनी नंदकुमार साहेबांबरोबर काम केलेलं आहे. संदीप येतो नेहमी इथं माझ्याकडे. परंतु आज ह्या लोकांचं तुमच्याविषयी असणारं प्रेम बघितल्यानंतर नक्कीच महाराष्ट्रामध्ये भविष्य काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी होईल अशी आशा वाटते. कारण प्रत्येक ट्रेनिंग जे होतं तर त्याचं एक वातावरण असतं आणि ते वातावरण संपल्यानंतर त्या ट्रेनिंगची परिणामकारकता हळूहळू कमी होत जाते आणि न कळतपणे प्रशासनामुळे असेल किंवा इतर काही गोष्टीमुळे असेल तर ते नकळतपणे शिक्षण आणि शिक्षण व्यवस्था त्याला एक वेगळं रूप मिळतं. फार छान वाटलं. म्हणजे प्रत्येक जण एकामेकाला फोन करत होता की निलेश येणार आहे. हे पंढरपूरमध्ये फार जण येतात, परंतु तुमच्यावर असलेलं प्रेम हे शिक्षकांना खरोखर कामासाठी प्रेरित करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सदिच्छा. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आम्ही दत्ताभाऊ बघितले, रणजित बघितलाय, महाराष्ट्रातले चांगले काम करणारे शिक्षक बघितले आणि त्यांचे परिणामही बघितले. तुम्हाला अशी एक विनंती आहे की आपण फार पुढे चालला आहात. पूर्ण महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था बदलण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट करताय. त्या सगळ्या करत असताना त्याच्या दुसऱ्या बाजूचाही विचार करावा, दुसऱ्या बाजूची काळजी घ्यावी आणि आमच्या सगळ्या शिक्षकांना त्यातून चांगला आउटपुट द्यावं, सतत संवाद ठेवावा आणि ह्या गोष्टीचं सातत्य ठेवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. आपण दिलेलं संवादाचं आव्हान नक्कीच घुगे सर स्वीकारतील आणि त्याचा लाभ आपल्या सर्वांना झाल्याशिवाय राहणार नाही. परत धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी आदरणीय विष्णुपंत गावडे गुरुजी यांना विनंती करतो की थोडक्यात 2 मिनिटांमध्ये व्यक्त व्हावं. कारण दोघांचा धर्मयोग संयोग ज्याला आपण म्हणतो, पंढरपूरच्या पांडुरंगाच्या ठिकाणी मी एवढंच म्हणेन, आज जे आपण महाराष्ट्रात 3-3.5 लाख शिक्षक घुगे सरांचं नाव घेते, निलेश घुगे सरांचे नाव घेते, ती व्यक्ती आपण आतापर्यंत 3ऱ्या टप्प्यापर्यंत बघितली. पण समक्ष व्यक्तीचं आपल्याला मार्गदर्शन आज ऐकायचा योग आला. शांतारामच्या भाषेत आपले मित्र शांताराम आहेत. आपण इंदुरीकर महाराज ऐकतो, पण शांतारामच्या बरोबर असणारे इंदुरीकर महाराज ऐकणं वेगळं. तसा आज योग या ठिकाणी आलाय. खरोखरच आपण सर्व पंढरपूर तालुक्यातले शिक्षक भाग्यवान आहोत. मी एवढंच म्हणेन, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर सगळ्या प्रत्येक वाडी वस्तीच्या तळागाळातल्या मुलापर्यंत पोहोचले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून साधी राहणी उच्च विचार, सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग हा जो विचार आहे आणि माझ्या प्राथमिक शिक्षकातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य पालकाला समजेल असा विचार देण्याचं काम त्याने आपल्याला केले. अतिशय चांगल्या प्रकारची शिदोरी आपल्याला दिले आणि म्हणून शेवटी एकच म्हणू शकतो, महायोग पीठे तिथे बिंबरते वरे पुंडरी काय दातो मुनेंद्र सभागस तिष्ठत मानंद कंद परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम. आणि मला दुसरे का असं म्हणावं वाटतं, सदा सर्वदा योग तुझा गाढावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता प्रभू नायका मागणीची. आता ही आपल्यासाठी प्राथमिक शिक्षकासाठी महाराष्ट्रातील साक्षात विठ्ठलच असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि ह्या पंढरपूर तालुक्याचे लोकप्रिय गट शिक्षणाधिकारी ज्याच्या रक्तामध्ये नसानसामध्ये माझ्या वाडी वस्तूच्या शिक्षकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, गुणवत्ता वाढवण्यासाठी तळमळ आहे. मी घुगे साहेबाला आवर्जून सांगू इच्छितो की ज्या वेळेस हे आमच्या तालुक्यात सांगलीनं बदलून आले त्यावेळेस ह्या आमच्या विस्तार अधिकाऱ्यांना पंढरपूर तालुक्यातल्या 5वी वाटिवेच्या NMS साठी एवढं वाहून घेतलं की स्वतःच्या स्विफ्ट डिझायर मध्ये प्रत्येक वाडी वस्तीवरच्या 5 ते 8ल्या शाळेला स्वतः पुस्तकं उपलब्ध करून दिली आणि आज त्याचा आउटपुट आपल्या तालुक्यात मिळतोय. आमच्या कुलामध्ये असणारे जे शिक्षक होते पवार सर म्हणून फुलचिंचोलीचे इतके प्रवृत्त झाले की गेल्या वर्षी 12 मुलं घुगे सर बसली होती आणि आता ते म्हणजे माझी 30 ते 40 मुलं बसतील. अशा पद्धतीचं काम ह्या तालुक्यातली BO ज्याला शिक्षकांना फक्त दिशाच देणार काम नाही तर शिक्षकाच्या प्रत्येक अडचणीवर मात करून कशी करावी आणि कसं जीवन जगावं आणि संयम कसा असावा, सहनशक्ती कशी असावी हे आपले BO